आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन. महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तिमत्व आणि मराठीशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी, सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्यभरातील नेते आणि लेखकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी आणि संघर्ष असूनही त्यांनी जिद्दीने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून MA सर्वोत्कृष्ट आणि शिवाजी विद्यापीठातून PhD पदवी संपादन केली. 1964 पासून डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करून त्यांनी 3 दशकाहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून सेवा दिली. मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकणारे डॉक्टर पवार यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू छत्रपती ही चरित्रे होत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाविरोधात स्वराज्य टिकवण्यात ताराबाईंचा मोलाचा वाटा होता आणि हे पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध करून त्यांनी इतिहासाच्या मांडणीला नवे वळण दिले. त्यांनी एकूण 50हून अधिक ग्रंथ आणि 45 शोधनिबंध लिहिले असून सेनापती, संताजी घोरपडे, मराठीशाहीचा मागोवा यासारखे अनेक ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. 1200 पानांचा 3 खंडाचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ संपादित करून त्यांनी तो भारताच्या 16 भाषांसह रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवादित केला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच 1992 स्थापन केलेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे ते संस्थापक, संचालक आणि शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक सदस्य म्हणून 3 वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवले. राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला ऐतिहासिक सल्ले देऊन त्यांनी शाहू मिल आणि खासबाग मैदानी यांचे जतन केले. महात्मा फुले व शाहू महाराजांच्या सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले डॉक्टर पवार हे इतिहासाची तटस्थ आणि मानवी मूल्यांवर आधारित मांडणी करत असत. गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवतेज बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. साने गुरुजी वसाहत, जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग मैदान, बिंदू चौक, पद्मा टॉकी, दसरा चौक, राजर्षी शाहू पुतळा, शाहू स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ मार्गे ही यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. यावेळी शासन प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे तर कोल्हापूरवासियांच्या वतीनं खासदार शाहू छत्रपती यांनी डॉक्टर पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. या प्रसंगी पोलिसांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना मानवंदना सलामी दिली. तसेच पोलीस धूनही सादर करण्यात आली. यावेळी डॉक्टर पवार यांच्या कुटुंबातील सदस्य प्राध्यापक डॉक्टर अरुंधती पवार, डॉक्टर प्राध्यापक मंजुश्री पवार, पृथ्वीराज पवार आणि रिया पवार, तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील, होम DYSP तानाजी सावंत, इतिहास अभ्यासक संशोधक डॉक्टर इंद्रजित सावंत, प्राध्यापक रमेश जाधव, राजेश लाटकर, आझाद नाईकवाडी, माजी आमदार RK पवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाळ पाटणकर, हर्षल सुर्वे, सुरेंद्र जैन, मेधा पानसरे, आदिल फराज, श्रीराम पवार, विजय देवणे, अजय दळवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर जयसिंगराव पवार अमर आहे अशा घोषणा देत हजारो कोल्हापूरवासियांनी इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला श्रद्धांजली अर्पण करून साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर.
महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.